नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव? गोपाल गजानन धांडे, राहणार पिंपळगुडा धांडे, तालुका नांदुरा. बरं. मी भागवत गडेकर, सह्याद्री बायोटेक कंपनी प्रतिनिधी आहे. तर आपण तुमच्या या शेतामध्ये या कपाशीला हां हां आपल्या सह्याद्री बायोटेकचं न्यूट्रीबेस न्यूट्रीबेस. काय सह्याद्री बायोटेकचं न्यूट्रीबेस वापरलं. हां. तर तुम्ही कसं काय वापरलं ते कसं काय अनुभव तुम्ही आले पहिले? त्याचं म्हणजे असं झालं की आम्ही मागच्या वर्षी आमच्या शेतामध्ये कांदा हे पीक हां. घेतलं होतं. तर त्याचा वापर न्यूट्रीबेसचा वापर केला असता त्याचा असा फायदा भेटला आम्हाला की उत्पन्न बी वाढलं, क्वालिटी बी चांगली होती हां. आणि भाव बी सरासरी चांगला भेटला. चांगलं उत्पन्न क्वालिटी झाल्यामुळे, चांगली आली, quality चांगली आल्यामुळे. क्वालिटी चांगली आहे, कलर वगैरे त्यासाठी चांगला आला. म्हणजे त्याच अनुभवातून तुम्ही मग या कपाशीवरती न्यूट्रीबेस वापरलं. न्यूट्रीबेस आता वापरलं. तुम्ही पाहू हे शकता. बघा, इथं ब्रँचिंग वगैरे चांगले झाले एकदम. हे बघा, एकदम ब्रँचिंग चांगले झाले आणि तेच आम्ही मिरचीला सुद्धा वापरलं आता. मिरचीला सुद्धा वापरलं हां. आणि ग्रोथ घेऊन राहिले ग्रोथ एकदम. घेऊन राहिले. म्हणजे झाड डेरेदार झाडाची बनून राहिलं. quality, झाड डेरेदार झालं, पात्याची संख्या वाढ झाली, बरोबर. पद्धतशीर पातगळ होणे बरोबर. थांबली. तर असे चांगले तुम्हाला न्यूट्रीबेसचे रिझल्ट एकदम हां. चांगले वाटले. त्याच अनुभवातून तुम्ही डबल बी वापरलं आता आणि पुन्हा पुन्हा वापरलं. आणखी बी तोच डोस टाकायचा विचार चालू आहे कपाशीला बी मिरचीला बी. बरोबर बरोबर. हां. तर शेतकरी मित्रांनो, आता दादांनी आता अनुभव सांगितला. तर आपल्या कपाशीला बी आपण कपाशी आणि अदर कोणतंही पीक असो त्याच्याकरता सर्वोत्तम पोषण आहार म्हणजे न्यूट्रीबेस हे आवश्यक वापरा. धन्यवाद दादा.